सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षी देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. नेताजी सुभाषचंद्र बोस पुढे म्हणाले, आझादीचा हा महायज्ञ पूर्णत्वास न्यायचा असेल तर स्वतंत्र हिंदुस्थानचं हंगामी सरकार आत्ताच स्थापन करावं लागेल. त्यासाठी पूर्व आशियातील 30 लाख हिंदू बांधवांनी पुढाकार घेऊन साधन सामग्री सर्वंकष तयारी करायला हवी. मित्रांनो, उठा. मला मनुष्यबळ, द्रव्यबळ, साधन सामग्री हवी आहे. पान करा. नेताजींचे तासभर व्याख्यान चालू होते. नेताजी म्हणाले, साथीनो, काही दिवसांपूर्वी याच जागेवर माझ्या शिपायांनी आझादीची शपथ घेऊन जोवर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर स्वातंत्र्याचा झेंडा फडकत नाही तोवर न थांबता अविरत संघर्ष चालू ठेवण्याची घोर प्रतिज्ञा केली आहे. पूर्व आशियातील 30 लाख हिंदी जनतेची चलो दिल्लीची हाक गरजू दे. उठो, करो सब निछावर, सब बनो अपना देश के लिए फकीर. गर्दीतून गर्जना ऐकू येऊ लागल्या. नेताजी, हम वतन के लिए जान कुर्बान करेंगे. भाषण संपवून पावसाने भिजलेल्या अंगानं सर्वजण हॉलमध्ये बसले होते. सब कुछ निछावर करो या सुभाषजींच्या आव्हानाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. दान देण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या. अनेक स्त्रियांनी आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यात दागिने जे होते ते काढून दान करत होत्या. त्या नेताजी नमस्कार करून सगळ्यांची देणगी स्वीकारत होते. तेवढ्यात एक ओल्या कपड्यात तामिळ वृद्ध स्त्री हातात चुरगाळलेली 3 रुपये घेऊन नेताजींपर्यंत एकदाची कशी बशी पोचली. आपल्या थरथरत्या आवाजात म्हणाली, घे बाबा, एवढेच आहेत माझ्याजवळ. नेताजींना भरून आलं. अश्रू भरल्या नेत्रांनी नेताजींनी वाकून नमस्कार करून ती देणगी स्वीकारली. रात्री जेवताना शहानवाज म्हणाले, नेताजी, तुम्ही त्या वृद्ध स्त्रीचे 3 रुपये घ्यायला नको होते. नेताजी म्हणाले, शहानवाज, माझ्या पुढेही नेमकं हेच संकट होतं. तिची हलाखीची परिस्थिती बघून तिच्याकडून पैसे घेणं मला प्रशस्त वाटत नव्हतं. परंतु तिनं ती अल्पशी भेट हिंदुस्थानच्या दासीसाठी देऊ केली होती. असं असताना तिला नकार देणं मला योग्य वाटलं नाही. तिनं विचार केला असता मी फक्त श्रीमंतांच्या देणग्या स्वीकारतो. 9 जुलै 1943 जपानचे पंतप्रधान तोजोंच्या स्वागतासाठी आझाद हिंद फौजेचे संचालन होऊ लागले. तिरंगी झेंडा आणि जपानी हिनोमारू निशाणे मंचावर शोभून दिसत होते. पंजाब रेजिमेंटल अधिकारी मेजर भुरेपाल स्वयंस्फूर्तीने स्टेजवर येऊन सैनिकात लोकप्रिय असलेले ते देशभक्तीपर गीत म्हणू लागले. सर पर तिरंगा झेंडा जलवा दिखा रहा है, हो तेरी सर बुलंदी जो चांद आसमां है. भुरेपालांच्या आवाजातून व्यक्त होणारी राष्ट्रभावना तोजोंच्या हृदयाला जाऊन भिडली. पंतप्रधानांसाठी आयोजित सोहळा दृष्ट लागेल असा सुरू होता. बँडच्या तालावर संचालन सुरू होते. रात्री जपानी आर्मी तळावर नेताजींसाठी तोजोंनी खाना आयोजित केला. मधल्या वेळी दोघांच्याही मनमोकळ्या गप्पा झाल्या. बोलता बोलता तोजोंनी विचारलं, तुमच्या देशात बुद्धगया कुठे आहे? बिहार प्रांतात. का? त्या पवित्र स्थानाला भेट द्यायची इच्छा आहे. नेताजींनी अथक प्रयत्नाने आणि अनेक विरोध पत्करून एकदाची महिला फौज तयार केली. या महिला फौजेचं नेतृत्व डॉक्टर लक्ष्मी करणार होते. उभारलेल्या महिला फौजेला 4 दिवसातच नेताजी भेट देणार असल्याचं कळल्यावर सर्वांचा एकदम गोंधळ उडाला. नेताजींचं स्वागत अभूतपूर्व व्हावं असं सर्वांनाच वाटत होतं. अनेक अडचणी समोर उपस्थित झाल्या. डॉक्टर लक्ष्मी मात्र जिद्दीलाच पेटल्या होत्या. शेवटी नुकतेच जर्मनीतून आलेले नेताजींचे सहकारी अबिद हसनला भेटून महिला फौज उभारण्याची जोरदार तयारी सुरू केली. महिलांच्या पेहरावाबद्दल बराच खल झाल्यावर महिला फौजेने मर्दानी पोशाख वापरायचं ठरवलं. मोठ्या मुश्किलीने 20 महिला तयार झाल्या. मिसेस चिदंबरम आणि कॅप्टन लक्ष्मी जपानी तळावर शस्त्रे आणि पोशाख मागायला गेल्या तेव्हा मेजरनं त्यांची हेटाळणी केली. शेवटी जुजबी शस्त्र आणि जुनाट पोशाख देऊन कॅप्टन लक्ष्मीची बोळवण करण्यात आली. सिंगापुरात महिला सेना आकार घेऊ लागली.
सैन्यातील इंग्रजी हुकमांची जागा हिंदीनं घेतली. आस्ते कदम, तेज चल, दाये मोड, बाये मोड अशा ललकाऱ्या मैदानात गरजू लागल्या. वॉटरलू रस्त्यावरील सभागृहात नेताजी महिलांच्या कार्यक्रमासाठी येणार होते. सकाळपासूनच दुरून दुरून महिला जमा होऊ लागल्या. नेताजींची मोटार सभागृहाच्या बाहेर आल्याबरोबर बिगुल पडघमच्या ध्वनीनं त्यांचं स्वागत झालं. नेताजी मोटारीतून खाली उतरले. समोर 20 महिला सैनिकांची रांग बघून ते अचंबित झाले. त्या महिला केसाचा बुसडा बांधून पटलून सदरा अशा पोशाखात रुबाबदारपणे उभ्या होत्या. सर्वात पुढे एखाद्या कर्नलसारख्या पोशाखात 30 वर्षांची एक तरुणी उभी होती. तिनं ऐटीत सुभाषजींना सलामी दिली. ती होती कॅप्टन डॉक्टर लक्ष्मी. महिला सैनिक तुकडीकडून मानवंदना स्वीकारीत महिला तुकडीचे निरीक्षण करताना नेताजींची छाती अभिमानानं फुलून आली. राणी झाशी रेजिमेंट पुढे भाषण करताना नेताजी म्हणाले, भगिनींनो, तुम्ही बंदुकीनं किती फैरी झाडू शकता हे महत्त्वाचं नाही, मात्र तुमचा हा पराक्रम एका दैवी शक्तीला नक्की जन्म देईल. तुमचे निर्दिष्ट बांधव जागे होऊन रणमैदानाकडे धाव घेतील. नवयुगाच्या स्फूर्ती देवता नक्कीच ठराल तुम्ही, यात शंका नाही. संचालनाचे फोटो घेण्यासाठी छायाचित्रकारांनी एकच गर्दी केली होती. युरोपातील वार्ताहरांनी सुद्धा बरेच फोटो काढले. डॉक्टर लक्ष्मींच्या अभूतपूर्व उत्साहाने नेताजी स्तंभित झाले. 4 वर्षापूर्वी तिच्या पतीनं तिची साथ अर्ध्यावर सोडून ते गेले होते. तेव्हापासून ती मित्रांच्या स्नेहावर तरली. यल्लमांचे तिला सर्वच बाबतीत सहकार्य लाभत होते. पण आता तिच्या पुढे मोठा बिकट प्रश्न उपस्थित झाला. देशाच्या आझादीसाठी लढा द्यायचा की व्यक्तिगत सौख्य बघायचं. शेवटी तिनं निर्धारपूर्वक अश्रू भरल्या नेत्रांनी यल्लाप्पांना म्हणाली, नेताजींसारखे दैवी व्यक्तिमत्व शतकातून एकदाच अवतरतात. त्यांच्या स्वातंत्र्याच्या हाकेसाठी मी माझं प्रेम मोह सगळे पाश तोडत आहे. दुसऱ्या दिवशी डॉक्टर लक्ष्मी फुलांचा गुच्छ घेऊन नेताजींना भेटायला मेयर बंगल्यावर आली. नेताजींनी गुच्छ स्वीकारीत वडिलांच्या मायेनं तिच्या डोक्यावरून हात ठेवून कैवरल्या स्वरात म्हणाले, माझी लाडकी लेक आहेस. लक्ष्मीनं झटकन खाली वाकून त्यांना नमस्कार केला. मलेशियातल्या गावागावातून नेताजींचा झंझावाती दौरा सुरू होता. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. चलो दिल्ली. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगी झेंडा फडकवल्याशिवाय, लाल किल्ल्याच्या प्रांगणात आझादवीरांचं संचालन केल्याशिवाय उसंत घ्यायची नाही, असे नारे देत नेताजींची घोडदौड चालू होती. आज कौलालंपूर शहरातून स्वातंत्र्य हिंदी सेनेने नेताजींची भव्य मिरवणूक काढली होती. त्यांच्या दौऱ्याबरोबर 2 जपानी लष्करी लाले, त्यावर मशीनगन चढलेल्या, सोबत त्यांचे सर्व अंगरक्षक, स्वीय सहाय्यक, एडीसी, दुभाषे अशा 6-7 मोटारींचा ताफा होता. शिवाय काही वरिष्ठ जपानी अधिकारी आणि हिंदी स्वातंत्र्य संघाचे नेते होते. याआधी पूर्व आशियेतील जनतेने असा दौरा बघितला नव्हता. आलोस्टार, इपोह गावे करीत मलेशियातील ताडामाडाची वनं समुद्रकिनारी ओलांडत ते कौलालंपूरला येऊन पोचले. जय हिंद आणि चलो दिल्ली या घोषणांनी आसमंत दुमदुमत होतं. त्यांचे अपूर्व स्वागत होत असलेलं पाहून त्यांचे सचिव आबिद हसन आणि लष्करी सचिव मेजर प्रेम सहगल भारावून गेले. सुभाषबाबूंचं लक्ष एकीकडे युरोपातील युद्ध परिस्थितीकडे होतं, तर दुसरीकडे हिंदुस्थानच्या सरहद्दीकडे होतं. युरोपात महायुद्धानं वेगळंच वळण घेतलं होतं. मित्र राष्ट्रांच्या फौजा इटलीचा मुलूक गिळंकृत करीत रोमकडे सरकत होत्या. मुसोलिनीच्या साम्राज्याला अखेरची घरघर लागली होती. अशा वेळी पूर्वेतील ढिलाईचा फायदा घेऊन आझादी मिळवण्याचा प्रयत्न करावा या दिशेनं नेताजी प्राणाची बाजी लावत होते. स्वातंत्र्यासाठी स्वतःचं सरकार स्थापन करायचं तर साधन सामग्रीचं बळ आवश्यक होतं. जपानवर किती अवलंबून राहायचं. नेताजींना वाटायचं मलेशियातील 8 लाख, ब्रह्मदेशातील 6 लाख आणि थायलंडमधील 55,000 हिंदी बांधव पूर्वेत होते. त्यांनीच आपल्या सरकारसाठी मदत करावी.
मिरवणूक क्वालालंपूरच्या आझाद हिंद प्रशिक्षण केंद्राजवळ आली. तिथल्या 700 हिंदी सैनिकांचा जय हिंदच्या घोषणेत मानवंदना घेताना नेताजींना अतिशय आनंद झाला. ते सर्व नेताजींबरोबर हिंदुस्थानात जायचे या कल्पनेनं त्यांच्यात नवचैतन्य निर्माण झालं होतं. रात्री कौलालंपूरच्या मुख्य पणांग मैदानावर सुमारे 30,000चा विराट जनसमुदाय जमला होता. भाषण करताना नेताजींनी समोर महिलांची गर्दी बघून म्हणाले, मातांनो, भगिनींनो, तुम्ही आपल्या कर्तृत्वानं जगाला दाखवून द्या की स्त्री ही अबला नाही तर सबलाही असते, ती विद्यलताही असते. यापूर्वीही चांद बेबी, अहिल्यादेवी होळकर, सुलताना रझिया या महिलांनी इतिहास घडवलाय. तेवढ्यात एक 17 वर्षाची लष्करी पोशाखात असलेली जानकी धावत व्यासपीठाकडे येत होती. सरकार स्थापन करण्यासाठी नेताजी मदतीची आवाहन करत होते. आझाद हिंदसाठी देणग्या देण्यासाठी रांग लागली होती. जानकी व्यासपीठाजवळ येऊन कॅप्टन लक्ष्मी आणि नेताजींच्याकडे एकटक बघत होती. सर्वजण नेताजींना देणगी रूपात काही ना काही देत होते. आपण काय द्यावं या विचारात असतानाच तिने आपल्या कानातले सोन्याचे डूल काढून नेताजींच्या हाती दिले. आशीर्वाद देत नेताजी म्हणाले, बेटी, तू आपल्या हिंदुस्थानच्या आझादीसाठी काय करशील? तिनं गोंधळून नेताजींकडं आणि लक्ष्मीकडे बघितलं. सभा संपली. जानकी घराकडे निघाली तसा तिच्या पोटात भीतीचा गोळा उठला. कानातल्या डुलांबद्दल काय थाप मारावी? कशी बशी धास्तीने मागच्या दारानं घरात शिरली आणि चुपचाप अंथरुणात शिरली. झोपेतही तिच्या कानात नेताजींचं वाक्य घुमत होतं. तिच्या डोळ्यासमोरून कॅप्टन लक्ष्मींची मूर्ती हलत नव्हती. सकाळी उठून दिवाणखान्यात आली. तिचे वडील शोनान टाइम्स वाचत होते. आता ती जानकी आपल्या वडिलांना काय म्हणणार किंवा तिचे वडील तिला तिच्या कानातल्याबद्दल विचारणार का वगैरे सगळं आपण उद्याच्या भागात बघूया मंडळी. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप अगदी मनापासून आभार मानते. तर उद्या भेटूया. तोपर्यंत नमस्कार.